श्री गुरुचरित्र पारायण करताना किंवा कोणतीही पूजा करताना झोप येणं, जांभया येणं यावर उपाय काय? तर हा नकारात्मकतेचा प्रभाव असू शकतो. राग, मोह, मत्सर आणि दुःखद आठवणी यांच्यासारख्या नकारात्मक गोष्टी आपल्या मनावर एका थरासारख्या जमा होऊ शकतात. हीच नकारात्मकता आपल्याला झोप, जांभया, आळस आणि वाईट विचारांसारख्या गोष्टीद्वारे पूजा आणि भक्तीमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करते. त्यावर उपाय काय? तर नकारात्मकतेचा प्रभाव असूनही आपण आपली पूजा आणि भक्ती सुरू ठेवावी. शांतपणे आणि एकाग्रतेने वाचन करावे, ध्यान धारणा करावी आणि शांत संगीत ऐकावं. एकाग्रता वाढवावी, सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करावं आणि स्वामींचं नामस्मरण करावं. मजबूत संकल्प करावा आणि पूजा पूर्ण करण्याचा निश्चय करावा. गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करावी, कारण पूजा, नामस्मरण आणि भक्ती यामुळे मन आणि आत्मा शुद्ध होतो. ईश्वरीय शक्ती या नकारात्मकतेला बाहेर काढून स्वतःची जागा